स्थळ बार्शी शहराच्या उपलाई रोडवरील प्लॉट. एक साधारण दुपार. पूनम निरफळ, वय 35 वर्षे, एक सजग आणि कार्यक्षम औषध प्रतिनिधी. तिचा नवरा बालाजी याच व्यवसायातील. 6वीत शिकणारा त्यांचा एकुलता एक मुलगा. अशा मध्यमवर्गीय कुटुंबाचा हा सुखाचा आणि शांततामय संसार. त्या दिवशी घराच्या अंगणात तुळशी मातेसाठी सुंदर छोटासा मंडप सजलेला होता. कारण त्या पवित्र दिवशी तुळशीचे लग्न होते. घरात उत्साहाचं आणि मांगल्याचं वातावरण होतं. नवरा बालाजी कामासाठी धाराशिवला गेला होता. दुपारी पूनमने त्याला अगदी प्रेमळ हळुवार स्वरात फोन केला होता. अहो, आज घरी येताना ऊस घेऊन या हं, तुळशीचं लग्न लावायचे आपल्याला. जमलं तर जरा लवकर या. बालाजीनेही तिकडून हसून लाडीकपणे उत्तर दिलं होतं. हो ग बाई, नक्की लवकर येतो आणि तुझ्यासाठी खास ऊस घेऊन येतो. पूनम देखील अगदी समाधानाने हसली आणि तुळशी विवाहाच्या तयारीला लागली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तिच्या कुटुंबाच्या निरामय सुखाची साक्ष देत होता. सायंकाळचे 4 वाजण्याचा सुमार होता. बालाजी आनंदाने हातामध्ये ऊस घेऊन घरी परतला, पण घराचे लोखंडी गेट बंद. मुख्य दरवाजाला आतून कडी आणि आत सुन्न शांतता. अंगणातलं प्रसन्न वातावरण अचानक काळजीच्या धुक्यात बदलू लागलं. त्याने आपल्या लाडक्या बायकोला फोन लावला. फोनची रिंगटोन घरात अस्पष्टपणे वाजत होती, पण पूनम फोन उचलत नव्हती. आता मात्र त्या प्रेमळ नवऱ्याच्या मनात एक काळजीची सरशी निर्माण झाली. काही चुकीचं तर घडलं नसेल ना? ही अनामिक भीती हळूहळू एक जीव घेण्या काळजीत बदलू लागली. बायकोसाठी आणलेला उसाचा भारा त्याच्या हातातून निसटून जमिनीवर पडला. त्याने धावपळीतच घराचा दरवाजा तोडला, आत प्रवेश केला आणि पुढच्या क्षणी जणू जगभर काळोख पसरला. त्याचा श्वास थांबल्यासारखा झाला. डोळ्यांसमोर अंधारी आली, कारण घराच्या मध्यभागी जमिनीवर त्याची पत्नी पूनम रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तिच्या गळ्यावर खोलवर वारंवार झालेला विदारक संघर्ष तिच्या डोळ्यांमध्ये भीती आणि अपूर्ण शब्दांच्या वेदना घेऊन थिजलेला होता. बालाजीसाठी तो क्षण म्हणजे काळ थांबल्यासारखा होता. पण भावनांचा बांध फुटला. त्याचे आक्रंदन थेट शेजाऱ्यांपर्यंत पोचले आणि मग पोलिसांपर्यंत. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पूनमचा मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला. आता प्रश्न एकच होता, पूनम सोबत असे अमानुष कृत्य कोणी केले? घरात चोरी झाली होती का? तुमचा कोणी शत्रू होता का? असे अनेक प्रश्न पोलीस त्या दुःखग्रस्त नवऱ्याला विचारत होते. बालाजी केवळ इतकंच सांगू शकत होता, नाही साहेब, हसून खेळून जगणारं मध्यमवर्गीय कुटुंब आहे आमचं. हे कोणी केलं असेल काहीच माहिती नाही. पोलीस तपासाची चक्र सुरू झाली. CCTV तपासले गेले. शेजारी पाजारी चौकशी झाली आणि मग पूनमचा मोबाईल तपासला गेला. आणि तिथेच सगळं काही बदलवून टाकणारी धक्कादायक कहाणी समोर आली. पूनमच्या मोबाईलने पोलिसांसमोर एक नवीन आणि कटू सत्य उघड केलं. 5-6 वर्षापूर्वी पूनमची ओळख केतन प्रकाश जैन या दुसऱ्या औषध प्रतिनिधी सोबत झाली होती. केतन दिसायला व्यवस्थित, स्मार्ट, आत्मविश्वासाने बोलणारा आणि लोकांना आपलं म्हणणं पटवून सांगण्याची हातोटी असणारा होता. कामाच्या निमित्ताने दोघांच्या भेटीगाठी वाढल्या. भेटी गप्पा गोष्टीं बदलल्या, बोलणं विश्वासात आणि मग विश्वास हळूहळू नात्यात बदलू लागला. हे नातं सीमारेषा ओलांडू लागलं. जे प्रेमासारखं सुरू झालं होतं ते हळूहळू चढलेल्या धुरासारखं संसारात पसरलं. पण पसरताना त्याने घरातील श्वासच घट्ट बांधून टाकला होता. काळ बदलला. पूनमला आपल्या चुकीची जाणीव झाली. ती आई होती. पतीची साथ तिच्यासाठी जबाबदारी होती. तिला या नात्यातील विषारी गोडवा संपवायचा होता. आता नात्यात प्रेम नव्हतं, फक्त भीती, ताण आणि केतनचं वाढतं चाललेलं नियंत्रण होतं. पण केतनला हे नातं संपवायचं मान्य नव्हतं. तो अचानक पूनमच्या घरी यायचा. वातावरणावर वादाची गडद सावली पडायची. आवाज वाढायचे, शिव्यांची धार तुटायची. पूनमने केतनसोबत बोलणं हळूहळू बंदही केलं. पण केतन काही थांबायला तयार नव्हता. तो सतत तिला बोलायचा, रागवायचा आणि धमक्या द्यायचा. मी तुझ्या नवऱ्याला सगळं सांगेन. या धमकीने पूनमचं आयुष्य कटुता, भीती आणि गुंतागुंतीच्या दलदलीत बदलून गेलं होतं. पूनमने हे सर्किट म्हणजे संपर्क संपवण्याचे अतोनात प्रयत्न केले, पण केतन अजिबात थांबला नाही. नवरा घरात नसताना घरात येणे, पूनमवर जोरात ओरडणे, तिला धमक्या देणे हे त्याचं नेहमीचं सुरू झालं होतं. आणि या सगळ्याचा साक्षीदार कोण होता? तर पूनमचा लहान मुलगा. तो निष्पाप बाळ हे सगळं बघायचा आणि ऐकायचाही. त्याने एकदा घाबरत आपल्या आईला विचारलंही,
आई, ते काका घरी येऊन तुला असे का रागवतात, तुझ्यावर असं का ओरडतात? तेव्हा आई म्हणाली होती, बाळा, हे कुणाला सांगू नको, आणि सांगितलंच तर मी तुझ्यावर रागवेन. तसंही ह्या मोठ्यांच्या गोष्टी असतात. तू अजून खूप लहान आहेस, याकडे लक्ष देऊ नको. आईच्या रागवण्याच्या भीतीने तो कोवळा मुलगा आतल्या आत घाबरला आणि त्याने घरात कुणालाही त्याबद्दल काही सांगितलं नाही. पण त्या काळोख्या दुपारी जेव्हा मुलगा शाळेत होता आणि नवरा कामानिमित्त बाहेर, तेव्हा केतन पुन्हा त्यांच्या घरी आला. त्या दिवशी पूनम संतप्त झाली होती. तिच्या सहनशक्तीची सीमा संपली होती. ती ठामपणे केतनला म्हणाली, मला त्रास देणं बंद कर. माझं लग्न झालंय, मला एक मुलगा आहे, मी असं वागू शकणार नाही. आपल्यातील सगळं काही आता संपलेलं आहे. पण केतन तिच्या एकाही शब्दाला ऐकायला तयार नव्हता. त्याचं नियंत्रण सुटलं होतं. त्या बळजबरीच्या नात्याला शेवटपर्यंत खेचून नेण्याची त्याची विकृत इच्छा होती. त्या दिवशी घरात दोघांमध्येही तुमुल वाद झाला. वाद खूप जास्त वाढला. संतापाने सगळ्या सीमा ओलांडल्या. क्रोधाच्या भरात केतनने पूनमचा स्टोल म्हणजे ओढणी घेतला आणि तिच्या गळ्याभोवती आवळला. तिच्या जीवाचा आवाज बंद झाला. तिची श्वासक्रिया मंद होत गेली आणि ती जमिनीवर कोसळली. कदाचित तिचा जीव गेला होता, पण केतनचा राग अजूनही शांत झाला नव्हता. तो राक्षसी क्रोध अजूनही धगधगत होता. त्याने सोबत आणलेले धारदार शस्त्र बाहेर काढले आणि लगोपाठ 17 वार पूनमवर केले. 17 वार. एका क्षणात नात्यातील तुटलेल्या विश्वासाचा आणि केतनच्या क्रोधाचा तो ओरडलेला प्रतिध्वनी होता. कदाचित तो आज तिला मारण्याच्याच हेतूने घरात आला असावा. आपण पूनमला मारले आहे, ठरवलेलं काम पूर्ण केलं आहे, असा विचार करत केतन लगेचच घरातून बाहेर पडला. पण तो कुठेही पळून गेला नाही. जेव्हा पोलीस तपास सुरू झाला होता, त्याच संध्याकाळी तो स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि अगदी शांतपणे म्हणाला, खून मीच केला आहे. आणि मग त्याने आपला आणि पूनमच्या भूतकाळातील संबंधांचा तो विषारी इतिहास पोलिसांना सांगितला. हाच इतिहास पोलिसांना पूनमच्या मोबाईलमध्ये आधीच सापडला होता. पूर्ण शहर हादरलं. लोक अचंबित झाले. ही भयानक बातमी हेडलाईन बनून रातोरात पसरली. पण घरात मात्र एका नवऱ्याचं संपूर्ण जग उद्ध्वस्त झालं होतं. एका छोट्या मुलाच्या डोळ्यातून आई नाहीशी झाली होती. एक घर आता रिकामं, शांत आणि दुःखाच्या प्रतिध्वनीने भरलेलं होतं. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये 17 वारांची नोंद झाली होती. सीसीटीव्हीत केतन घरातून बाहेर पडल्याचं चित्र पोलिसांना सापडलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मुलाचं विधान. त्याने पहिल्यांदा आपल्या वडिलांना सांगितले की तो काका आईला शिवीगाळ आणि मारहाण करायचा. आई म्हणायची, कुणाला सांगू नको म्हणून मी सांगितलं नाही. आपल्या मुलाचं हे सत्य ऐकून नवऱ्या बालाजीचा आवाज त्यावेळी दगडासारखा झाला होता. मन कोसळलं होतं, पण डोळे स्थिर होते. मित्रांनो, कधी कधी भूतकाळ आपलं भविष्य पूर्णपणे खराब करू शकतो. त्यामुळे आपला वर्तमान काळच चांगला जगत चला. आपण जर काही चुकी करून ठेवलेली असेल तर एक ना एक दिवस त्याचा सामना आपल्याला अशा स्वरूपात करावा लागतो ज्यामुळे आपला पूर्ण संसार उद्ध्वस्त होऊ शकतो. विचार करा. बाकी या सत्य घटनेबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन तपशीलवार क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सतर्क रहा. धन्यवाद.